रामकृष्ण हरी. जनाई म्हणते, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरुनिया जावे बा माझ्याच्या पोटी यावे. खरंच ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानी कसे असतील, हा प्रश्न अजूनही सगळ्या जगताला पडलेला आहे. 22 वर्षाचं वय ज्ञानेश्वर महाराजांचं, आणि प्रत्येक ओवीमध्ये एक वेगळाच अर्थ दडलेला, जे ज्ञानेश्वरांनी अनुभवलेच नाही. तारुण्य अनुभवलेलं नाही, कुठल्या गोष्टी अनुभवलेल्या, श्रीमंती अनुभवलेली नाही, काहीच अनुभवलेलं नाही ज्ञानेश्वरांनी, वार्धक्य अनुभवलेलं नाही, तरी सुद्धा त्याचे अनुभव मात्र अगदी जसेच्या तसे प्रमाण दिलेले आहेत. ज्ञानेश्वर आपण म्हणतो, जयाची या दारी सोन्याचा पिंपळ, आणि अंगी ऐसे बळ रेडा बोले, चालविली भिंती चांगदेवासाठी. हे ज्ञानेश्वरांचे चमत्कार आपण म्हणतो, पण हे चमत्कार नाहीत. याला चमत्कार म्हणूच नका, आणि ज्ञानेश्वरांना कमी करू नका, कमी लेखू नका. हे चमत्कार नाहीत. 22व्या वर्षी ज्यानं ज्ञानेश्वरी लिहायची पूर्ण केली, तो चमत्कार आहे. अहो, तुम्हाला वाटेल की मी अतिशयोक्ती करते, पण मी अतिशयोक्ती करत नाही. कारण माझा ज्ञानेश्वर हा गणपती, व्यास आणि ज्ञानेश्वर असे हे त्रिकूट आहे. जी गीता व्यासांनी लिहायला घेतली, व्यासांना ते जमलं नाही, म्हणून गणपतीला पाचारण केलं. गणपतीनं लिहून दिली आणि नंतर व्यासांनी काव्यमय केली. तीच व्यासांची गीता आम्हाला सोन्याची वीट वाटत होती. काय करायचं ह्या विटेचं कळत नव्हतं. सोनं तर आहे, त्याचे छोटे छोटे अलंकार केले ज्ञानेश्वरांनी ओवीच्या स्वरूपात, आणि आपल्याला सजवलं. मग बरोबर आहे ना मी म्हणते ते. ह्याच जोडीचा तोडीचा हा आपला ज्ञानबाबा आहे. आणि खरंच ह्या ज्ञानेश्वरांचं करावं एवढं कौतुक थोडंच आहे. अहो, अगं मुक्ताई मुक्ताई जरा भुकेला आवर, अगं मुक्ताई मुक्ताई जरा भुकेला आवर, कुणी वाडे ना भाकर मांड भाज पाठीवर. अहो, किती व्याटचा ओहोन असेल तो, कल्पना करा. असा जर ओहोन आता निर्माण झाला तर विश्व अख्खं एका बाजूला आणि तो ओहोन एका बाजूला होईल. एवढा मोठ्या किमतीचा, सूर्याला लाजवेल असा पाठीवरती ओहन तयार केलेला, आणि त्याच्यावर मांड भाजायला लावले मुक्ताला. काय ज्ञान आहे, किती अफाट शक्ती आहे, आणि आपण नको त्या शक्तीमध्ये गुरफटतो. इथं काहीतरी चमत्कार झाला, तिथं कुठल्या तरी काहीतरी केलं, तिथं भूत निघालं होतं, तिथं पिशाच्यानं असं केलं. अहो, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सोडून द्यायच्या असतील तर माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये घुसा. या तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये आणि एक एक ओवी अनुभवायला सुरुवात करा. नामदेव म्हणे, ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी, एक तरी. आपण पोराला म्हणतो, 4 कळशा घेऊन यायच्यात का पाण्याच्या, नको आणूस, पण प्यायपुरतं एक कळशी तरी, एक तरी घेऊन ये. म्हणजे एक तरी हा शब्द नीट ऐका. नामदेव महाराज खूप हुशार आहेत. एक तरी म्हणजे किती महान ओवी आहे ती, यातून त्यांनी सांगितलेलं आहे. एक तरी ओवी अनुभवावी असा हा ज्ञानेश्वर. खरं तर आता या युगामध्ये आपल्याला कुणीही तारणार नाही. हे ज्ञानेश्वरांची भक्ती, विज्ञान आपल्याला विध्वंसाकडे घेऊन चाललेलं, विध्वंसक म्हणजे आता हे संपण्याच्याच मार्गावर आहे सगळं जग कालांतरानं. अशा पद्धतीचं विज्ञानाचे शोध लागत चाललेले आहेत. विज्ञान सोय करते, आनंद देत नाही. उलट 100 माणसाचं काम एकानं केलं, 99 माणसं उपाशी मरायला लागली. लोखंड फिरते विमान आकाशात, आणि इथं एसटीला 5 रुपये नाहीत. याचा अर्थ बुडभर लोक श्रीमंत केली विज्ञानानं, आणि तुमच्या आमच्यासारखी लोक अशी लटकत आहेत ती.
त्यांच्यासाठी काहीच नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी, हे माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. हा सगळा विनाशाचा काल सुरू झालेला आहे. आणि अजूनही आपण जर ज्ञानेश्वरीमध्ये घुसलो म्हणजे ज्ञानेश्वरीला एकरूप करून घेतलं. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरून ज्ञानेश्वरी वाचा. आपल्याला जगाशी काही देणं घेणं नाही. कोण काय करते, कोण काय करते, त्याचं त्याला काय करायचं ते करू द्या. आपण मात्र आपल्या ज्ञानेश्वरांच्या जवळ जाऊया आणि आपलं आयुष्य, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या पुढच्या पिढींचं तरी कसं आहे ते जीवन चांगल्या पद्धतीनं जाईल याचा विचार करूया. भाव धरून वाचा मग ज्ञानेश्वरी आणि बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.